ऐसे बोलून त्वरी गती गुप्त झाला ते मारुती पुढे निशंक होऊनी पंथी भीम जात पवन वेगे. असं स्वरूप दाखवलं. दोघांची भेट झाली, दोघांचं बोललं, कार्यक्रम झाला. हनुमानजी गुप्त झाले आणि गुप्त झाल्यावर गेले आपल्या रामेश्वराला निघून शेनी. इकडे हा भीमदादा असणारे पुढचं जे आपलं काम आहे ना, कमळ आणायचं सांगितले कोणी, द्रौपदीने. मग ते कमळ आणण्याकरता पुढची वाट धरलेली आहे. उल्लंघित नाना गहने बहु तरुण कळे नामाभिधान नवलक्ष यवनित पक्षी निर्माण नानावर्ण भिन्न ध्वनी. असो आता तिथून जात असताना अरण्यामध्ये प्राणी किती आहेत, पक्ष किती आहेत. पक्षाचे यवनी जर म्हणलं तर 9 लक्ष म्हणले ते. मानव यवनी 4 लक्ष आणि पशु यवनी 20 लक्ष. असं तिथलं ते वर्णन सांगायला लागले. 9 लक्ष म्हणले पक्षाची यवनी म्हणले ते पक्ष इकडून तिकडे उडत तिकडे बागडत ह्या झाडावर जाते त्या झाडावर जाते असं. आणि भीमदानाला जात असताना दिसू लागलं सुवर्णभूमी रत्नमय पाषाणा सरोवरे देखील विशाल गहना दशा दिशा कोंदल्या सुवासे करुणा कमळे पाहिले सहस्रवदने. तिथं गेल्याच्या नंतर ती जमीन अशी आहे बर का की जमीनच आहे पण सोन्यासारखा कलर त्या जमिनीचा. असं चमक जमीन दिसते. तिथं तलाव आहेत मोठे मोठे. त्या तलावामध्ये असणार ते कमळ येतं. 1000 पाकळ्याचं कमळ आहे आणि त्या तलावामध्ये भीमदादाने पाहिलेलं आहे. भीमे घेतली बहुत कमळे युद्ध निघाले राक्षस पाळे ते कुबेर दूत वहिले रक्षक होते कमळासी. बरेच कमळ घेतले, संख्या काही सांगितली नाही. 1000 100 500 200 असं ना म्हणजे बहुत बरेच घेतले कमळ. जितके घ्यावं वाटतं तितके घेतले आणि निघायचं की लगेच कुबेराचे दूत तिथं राखण ठेवलेले होते. त्यांचं नाव यक्ष आणि ते धावून आले. धावून येऊन त्या भीमाला अडवायचं काम केलं. मांडिले युद्ध परम दुर्धर भीमे सहारिले बहुत असुर धनीच्या दानविते समाचार पुरुष भयानक एक ते आल्याच्या नंतर युद्ध झालं. युद्ध झाल्यावर बरेच भीमदादानं ते सैन्य मारायचं काम केलं. त्याच्यातले एक जण जे पळाले का नाही नीट गेले कुबेराकडे. कुबेराला जाऊन सांगितलं राजे असं कवर बसायचंय म्हणले तुम्हाला. एक महान मोठा पुरुष आलाय आणि त्याने आपल्या बगीचात आलाय, कमळ घेऊन चाललाय. आडवाय गेलो ते आपल्या सैन्याला बऱ्याच सैन्य मारून टाकलंय असं ते सांगू लागला. कुबेर म्हणे तो कृष्ण भक्त कमळेने होऊ द्या त्यास बहुत मग या तुधान झाले शांत भीम त्वरे पातला. लगेच कुबेराने अंतर्ज्ञानाने ते ओळखायचं काम केलं. पाहिलं होतं का त्यांनी? कुबेराने नव्हतं पाहिलं. मग कसं ओळखलं? अंतर्ज्ञानाने ओळखलं. सांगितलं थांबा अजिबात तुम्ही वळवळ करू नका, त्यांच्या संग युद्ध करू नका. कृष्णाचा भक्त आहे तो माणूस आणि त्याला काय कमळ न्यायची ती न्याव द्या असं त्या दूताला सांगायचं. प्रभंजन सुटला अद्भुत उडून जाती थोर पर्वत तैसाच भीम गडबडत धर्मदर्शनात जात तुरे. एखादा वारा मोठा सुटावा आणि वारा सुटल्याच्या नंतर त्या वाऱ्यानं डोंगर उडून जावा अशी अवस्था भीमाची. भीमानं लगेच तितकी तातडी केली आणि लवकरात लवकर आपल्या उड्डाण करून इथून जायचंय आणि धर्मराजाचं दर्शन घ्यायचंय भावाचं असं ठरवलं.
पुढे काय होते बघा. चिंता करीत युधिष्ठिर कमळे आणू गेला वृकोदर केव्हा पाहिन सहोदर त्या विनदीन सर्व आम्ही. इकडं काय झालं, राजा धर्म आणि नकुल सहदेव आणि अर्जुन आणि द्रौपदी बसलेले होते. त्यांच्यापाशी बरेच ऋषी मुनी ब्राह्मण होते. लोमेश ऋषी तर सतत त्यांच्या सोबत होते. इतक्यामध्ये चिंता लागली धर्मराजाला आणि ते म्हणतात, अरे बऱ्याच वेळ झालं भीम गेलेला आहे आणि काय येत नाही परत, काय झालंय कोणास ठाऊक, कशामुळे येत नाही हो? अशी चिंता वाटू लागली. असं बोलून द्यावं लागले समोर समोर. तितक्यात काय झालं, अकस्मात कमळे घेऊन उभा टाकला भीमसेन वंदिले धर्माचे चरण वर्तमान सांगितले. अशी चिंता लागली धर्मराजाला. विचार करतेत न करतेत तर लगेचच भीमदादा तिथं आले कमळ घेऊन गेले. समोर आले की लगेच धर्माच्या पायावर लोक ठेवलं, पाया पडले आणि ते कमळ त्यांच्या समोर ठेवले. आई कोणी संतोषला धर्म मग कला रे आणि जी उत्तम त्याही पूजले द्विजोत्तम लोमस धर्मे सर्वही. असो तिकाला झालेला जी प्रकार आहे ना, भीमानं सांगितला, दादा कमळा आणायला गेलो पण असं असं वाटाने झालं. आणि कमळाच्या जवळ गेल्याच्या नंतर त्या कुबेराचे दूत आले, त्यांच्याबरोबर माझं युद्ध झालं. पुन्हा कुबेर आला, कुबेराने मला आशीर्वाद दिला. असं धर्मराजाने ऐकलं, आनंद झाला. एवढ्या मोठ्या विघ्नातून माझा भाऊ सुटून आला. म्हणून बरेच ब्राह्मण ऋषीला बोलवून घेतलं आणि त्यांची पूजा केली आणि त्यांना दान द्यायला सुरू केलं. कामून आता हे चांगलं काम करून आला, सुटून आला माझा भाऊ, म्हणून दान द्यायला सुरू केलं. गुंफून कमळाच्या माळा द्रौपदी घाली धर्माच्या गळा भीमन कुल सहदेव पूजिला अत्यादरे करुणिया. लगेच ते कमळ घेतले द्रौपदीने आणि त्या कमळाची माळ केली. माळ करून राजा धर्माचे पाय धुतले, पूजा केली, गळ्यात घातली, स्वागत केलं. त्याच त्याप्रमाणे नकुल सहदेवाचं बी स्वागत करायचं काम केलं आणि अर्जुनाचं बी स्वागत केलं, भीमाचं बी केलं, समद्याचं स्वागत करायचं काम केलं. असं द्रौपदीनं काम केलं. यावरी गंधमादनी परतोन येते झाले कुंती नंदना तो ते ब्रह्मा वेश धरून जटासुर पातला. तिथून वापस निघले पण गंधमादन नावाचा पर्वत आहे तिथपर्यंत आले. एवढ्यामध्ये एक ब्राह्मणाचा वेश धारण केला राक्षसानी, त्याचं नाव आहे जटासूर आणि तो तिथं बसलेला आहे. इतक्यामध्ये तो जटासूर काय करतो, नित्य सेवेसी तिष्ठता धर्म पंक्ती सभोजन करीत देवी मैंद यात्रेस येत वेश धरुणी साधूचा. पूर्वीच्या काळामध्ये ते होतं. मोठ्या मोठ्या यात्रेमध्ये मैन लोकांनी जायचं आणि तिथं साधूचा वेश घालायचा. अंगावर चांगले संन्यासाचे कपडे घालायचे, गंध उभा लावायचा आणि लोकांच्या पिशव्या हाणायच्या, खिशे हाणायचे. आज बी गेलं आळंदीला पंढरपूरला तर जपून राहावं लागतं. साध्या बस स्टँडमध्ये बायाच्या गळ्यात ठेवून गेले, काढून घ्यायले. आता तेच मैदाच म्हणायचं का नाही. असं मैन तो जसं वाटावर एखाद्या अरण्यात बसावं तसं ह्या पांडवा संघ राहिला काही दिवस ब्राह्मणाचा वेश धरून आणि तो साधन करायचा, काहीतरी ह्याला कोणाला तरी पळवून न्यायचं किंवा यज्ञ करायचंय असं म्हणून राहायचा. पण ब्राह्मणाचा वेश धरून काय पाहिजे तुम्हाला, पाणी द्यायचं, जेवाय वाढायचं, फळे आणून द्यायचं, असं करीत होता. भीमनसता अकस्मात द्रौपदी सन्यावया तो जपत जीवी दुर्जनामुने पाहत सज्जनाचे सर्वदा.
पण त्यानं काय करायचं, रोजची रोज बघायचं पांडवाकड, कोण कुठं जातंय कोण कुठं जातंय. बाकीचे समजे बी राहिले ना तरी काय वाटत नव्हतं त्याला, फक्त इथला भीम नसायला पाहिजे. भीम कुंकड गेला की द्रौपदीला घेऊन पळून जायचंय असं त्याच्या मनात होतं. त्याला त्या भीमाचा हमखास दिवेस वाटायचा आणि राग यायचा. तो कसा, सज्जन माणसाचं, सात्विक माणसाची वरती आचरण चांगलं असतं आणि वाईट बिगर आचरणाच्या माणसाला त्याचा तिरस्कार येतो. कोण कोण आलं काय की हे माझ्या पुढे असं असं त्याला वाटतं. तसं भीमाचा तिरस्कार त्याला वाटायचा. घटोत्कचा सह भीमसेन गेला वना मृग लागून धौम्य लोमस अनुष्ठान स्वधुनी तिरा करू गेले. इकडं काय झालं, हे भीमदादा घटोत्कचाला सोबत घेतलं आणि फळमुळं आणायला आपल्या अरण्यामध्ये निघून गेले. लोमेश ऋषी आणि धौम्य ऋषी, ते धौम्य ऋषीची समाधी कुठे आहे आपल्या इकडं, आहे का तुम्हाला माहिती? धौम्यागडावर, भगवान गडावर धौम्य ऋषीची आहे. आणि ते धौम्य ऋषी, त्या धौम्य ऋषीने त्या गडावर धर्मराजाला वनवास करीत करीत आल्याच्या नंतर एक दिवशी लई पश्चाताप झाला धर्मराजाला. म्हणले असं आमच्यासारखा कुणाला वनवास झाला असेल का? म्हणले ना, हा झालाय. म्हणले तुला सांगतो. म्हणून धौम्य ऋषीने तिथं आखी रामाचं रामायण त्या धर्मराजाला तिथं बसून सांगितलं. धर्मराजाला रामायणच माहिती नव्हतं तिथपर्यंत. मग त्या गडावर धौम्य ऋषीनं रामाचं पूर्ण कथा सांगितली. मग ते म्हणतंय, अरे हो आपलं लय बरं आहे, आपल्या सगळं ऋषी मुनी ब्राह्मण आहेत कथा ऐकायला, भाऊ समजे आहेत माझे, बायको सोबत आहे, राम आहेत कथा, आपला वनवास नाही झाला. मग त्याला समाधान वाटते. हे ऋषीमुनी कशा करता सांगा असायचे, त्यांच्या ह्याला पश्चाताप होऊ नये. आणि तो कोण आहे? धर्म आहे. धर्माला पश्चाताप झालं तर आपल्या पृथ्वीचं कसं होईल, म्हणून हे ऋषीमुनी त्यांच्या सोबत राहायचे आणि असे त्यांना कथा सांगायचे. अशी संधी भीमदादा तिकडे गेलेला पाहिला आणि या जटासुरानं काय केलं, माग तिघा बंधू सह द्रौपदी आसुरे उचलो निघेतली स्कंदे अंतरिक्ष उडाला कुबुदी अंडजायसा त्वरेने. असा भीम गेल्याला पाहिल्या बरोबर तर हे नसताना संधी पाहिली. संधी आल्यावर काय काय माणसं संधीचं सोनं करते आणि काय काय माणसं संधीचं लोकांड बी करते. संधी पाहिली. आता हे लोकांड आहे का सोनं आहे तुमच्या लक्षात येते का? बघा, येईन तुमच्या लक्षात, पण जागे राहणाराच्या नाही का, झोपणाराच्या नाही लक्षात यायचं, अजिबात येणार नाही लक्षात. झोपी गेल्यावर कसं लक्षात येईल? म्हणून संधीचं सोनं करायला पाहिजे. ह्यानं काय केलं? सोनं केलं का? लोकांड केलं ह्यानं, लोकांड. तिघा भावाला पकडलं, द्रौपदीसह खांद्यावर घेतलं, आकाश मार्गाने असं उड्डाण केलं आणि तो असा पळून चालला. काय होतंय पुढे बघा. तिघांची शस्त्रे घेऊन हिरोना मागोतीनं देत परतोना धर्मराज बोले वचना जटायो सुरा